श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, गेल्या आठवड्यामध्ये मी कपाट आवरलं होतं आणि त्या कपाटामधून एवढी सगळी कपडे मी बाजूला काढलेली। याच कपड्यांमधून काही कपड्यांचं मी बसकर स्टिच केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला। बऱ्याच मैत्रिणींनी तो बघितला असेल आणि आता ही कपडे उरली होती, तर मग म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये ह्या कपड्यांची कटिंग करून ठेवूया, जेणेकरून ह्या कपड्यांपासून टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवता येईल। तर ह्या कपड्यांची कटिंग करायला घेतली आणि मला ह्या दोन जीन्स समोर दिसल्या। तर ह्या ज्या जीन्स आहेत त्या कलर गेला होता, त्याच्यामुळे मी बाजूला टाकून दिलेल्या आणि ह्या जीन्सपासून देखील मी काहीतरी नवीन बनवणार आहे, जसं की गोधडी झालं, बसकर झालं। तर त्याच्यासाठी मी ह्या जीन्स कटिंग करायला घेतलेल्या। पण आता गोधडी बनवायला किंवा बसकर बनवायला भरपूर वेळ लागेल आणि बऱ्याच मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात, तर मग म्हटलं चला त्यांच्यासाठी ह्या जीन्सपासूनच एक छोटंसं पॉकेट कशा पद्धतीने बनवता येईल ते दाखवूया। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीच्या जीन्सपासून भरपूर वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात, टाकाऊपासून टिकाऊ। पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला वेळ पण तेवढा पाहिजे ती वस्तू बनवण्यासाठी। आता माझ्या घरात लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांना बघून जेवढा वेळ मला मिळतो त्या वेळेनुसार मी वस्तू बनवत असते। तर या ठिकाणी मी जीन्स घेतलेली आहे आणि जीन्सचा अशा पद्धतीने एक तुकडा कट करून घेतलेला आहे। तर बघा, त्याचे जे काठ वगैरे आहेत ते मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे। तर ज्यावेळेस आपल्याला गोधडी वगैरे स्टिच करायची असते किंवा बसकर वगैरे स्टिच करायचे असतात किंवा पायपुसण्या वगैरे स्टिच करायच्या असतात घरच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ, तर आपल्याला कपड्याची कटिंग ही अशीच करावी लागते। म्हणजे जाड जाड जे पार्ट असतात कपड्याचे ते कट करून टाकायला लागतात, त्याच्यानंतर बटन्स वगैरे असतात ते कट करून टाकायला लागतात। त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपण त्या वस्तू मशीनवरती स्टिच करतो त्यावेळेस सुया वगैरे मशीनच्या तुटत नाही। तर बघा, मी जीन्सचे जे दोन तुकडे कट करून घेतले होते ते एकमेकांना जोडून घेत आहे, जेणेकरून आपल्याला जीन्सचा एक मोठा तुकडा मिळेल। तर थोड्या वेळाने जायचं आहे मला मुलाला स्कूलमधून घेऊन येण्यासाठी आणि बाळ पण झोपलेलं। मग म्हटलं चला तेवढ्या 10-15 मिनटामध्ये काहीतरी एखादी नवीन वस्तू बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। तर या ठिकाणी बघा, 6.5 इंच रुंदीचा आणि त्याच्यानंतर 10.5 इंच लांबीचा मी जीन्सचा कपडा घेतलेला आहे। खरं तर या ठिकाणी मी अंदाजेच कपडा घेतलेला होता, पण तुम्हाला कळावं म्हणून मी या ठिकाणी मेजरमेंट सांगत आहे। तर सेम त्याच मापाचा दुसरा पण एक तुकडा घेतलेला आहे। मेजरमेंट परत एकदा सांगते, 6.5 इंच रुंदीचा आणि 10.5 इंच लांबीचा। त्याच्यानंतर बघा, जीन्सची जी सरळ बाजू आहे ती एकमेकांवर येईल अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि उलटी बाजू जी आहे, एक जीन्सची ती वरच्या साईडला आहे आणि दुसरी जी उलटी बाजू आहे ती खालच्या साईडला आहे। त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं तसं 4 बोटं मध्ये अंतर राहील अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये 4-4 बोटं अंतर राहील इतकी जागा ठेवलेली आहे। त्याच्यानंतर बघा, आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आता ज्या मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या प्रोसेस आता ओळखीच्या झाल्या असतील, कारण प्रत्येक पर्स शिवताना किंवा प्रत्येक पॉकेट स्टिच करताना सेम स्टिचेस असतात, फक्त मेजरमेंट वगैरे जे असतं ते वेगवेगळं असतं प्रत्येक पर्सचं, प्रत्येक पॉकेटचं, प्रत्येक पाऊचचं। तर बघा, नेहमीप्रमाणे आपण जास्तीचा कपडा कट करून झाल्यानंतर नॉचेस देऊन घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला हा कपडा पलटी केल्यानंतर तो फिनिशिंगला व्यवस्थित यावा यासाठी। तर बघा, आपण जी 4 बोटं जागा सोडली होती, म्हणजे ज्या ठिकाणी आपण टिप दिली नव्हती तिथून आपल्याला हा कपडा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे। तर बघा, या ठिकाणी कपडा पलटी केल्यानंतर आपल्याला जे कपड्याचे कानेकोपरे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर बघा मैत्रिणींनो, ही जी पर्स मी स्टिच करत होते त्यावेळेस बाळ झोपलेलं होतं, पण ज्यावेळेस मी ही पर्स स्टिच करून झाल्यानंतर व्हिडिओ एडिट करत होते त्यावेळेस बाळ जागं होतं, त्याच्यामुळेच व्हिडिओ एडिट करताना बाळाचा आवाज थोडासा तुम्हाला येत असेल। आणि बाळ सकाळी झोपल्यामुळे दुपारी तर ती काही झोपणार नव्हती आणि मला व्हिडिओ रोज तुमच्यासोबत शेअर करायची सवय झालेली आहे आणि ज्या मैत्रिणी रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना देखील व्हिडिओ पाहायची सवय झालेली आहे। त्याच्यामुळे म्हटलं चला आता बाळाला बघत बघतच व्हिडिओ एडिट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। तर बघा, या ठिकाणी बोलता बोलता अशा पद्धतीने
आपली जी पर्स आहे ती पलटी करून पण झालेली आहे आणि कानेकोपरे जे होते ते पण बाहेरच्या साईडला काढून झालेले आहेत. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर 1 इंच इतकं फोल्ड करायचं आहे वरच्या बाजूला, म्हणजे वरच्या साईडला 1 इंचावरती प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत 3.5 इंचावरती प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वरचा जो राहिलेला कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करायचा आहे. तर बघू शकता हे खूप सोपं आहे, पटकन कुणाच्याही लक्षात येईल. तर 3.5 इंचावरती आपण एक फोल्ड टाकलेला आहे आणि त्याच्या आधी 1 इंचावरती फोल्ड टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता, परत एकदा दाखवते. तर पहिला फोल्ड 1 इंचावरती टाकलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा फोल्ड 3.5 इंचावरती टाकलेला आहे. जर तुम्ही पहिला फोल्ड टाकला नाही तर तुम्हाला 4.5 इंचावरती फोल्ड टाकावा लागेल. पण पहिला फोल्ड टाकल्यामुळे पॉकेटला वरच्या बाजूने फिनिशिंग छान दिसते, म्हणजे टिपेचा भाग जो आहे तो बाहेरच्या साईडला दिसत नाही. अगदी मार्केटमधून ज्यावेळेस आपण पॉकेट खरेदी करतो त्यावेळेस ते पॉकेट कसं दिसतं त्या पद्धतीची फिनिशिंग आपल्या पॉकेटला येते. त्यासाठी मी तो एक फोल्ड टाकलेला आहे. तर आता तुमची जीन्सची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती ते पॉकेट किती सुंदर दिसतं हे ठरणार आहे. तर तुमची जीन्स जर चांगल्या क्वालिटीची असेल, कलर जर थोडासा डार्क असेल तर हे पॉकेट दिसायला खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. त्याच्यानंतर जीन्सवर बऱ्याचदा डिझाईन्स वगैरे असतात, त्या डिझाईन्सचं कटिंग देखील तुम्ही या पॉकेटमध्ये जर घेतलं तर अजूनही सुंदर पॉकेट बनवून होईल तुमचं. तर या ठिकाणी ही जीन्स आहे ना अगदी फेंट होती कलरला, त्याच्यामुळे आपलं पॉकेट जे आहे ते बनवून तयार झाल्यानंतर असं फेंट दिसतंय. पण तुम्ही जर डार्क कलरच्या जीन्सचं पॉकेट बनवलं तर ते खूप सुंदर दिसेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला आता दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी दोन्ही पण साईडनी डबल टिपा मारून घेत आहे, जेणेकरून आपलं बनवून होणारं पॉकेट जे आहे ते मजबूत बनवून तयार होईल. तर बघा दुसऱ्या बाजूने देखील मी डबल टिपा देऊन घेत आहे. तर या ठिकाणी माझी जी मशीन आहे ती हाफ शटलची आहे, त्याच्यामुळे मी अगदी हळूहळू सुई तुटू नये म्हणून टिपा मारत होते. कारण जाड कपड्यावरती ज्यावेळेस आपण हाफ शटलच्या मशीनवरती टिपा मारतो त्यावेळेस बऱ्याचदा सुया तुटतात. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने छोटंसं जीन्सच्या कपड्यापासून आपलं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याला लॉक करण्यासाठी आपल्याला वरच्या साईडला वेलक्रो लावून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी 2.5 इंच वेलक्रो कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने वेलक्रो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. वरची घडी त्याच्यावरती आधी टाकून बघायची कुठल्या साईडला वेलक्रो व्यवस्थित बसतोय, त्यानुसार आपल्याला वेलक्रो या ठिकाणी जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी मार्क देखील करू शकता, पण या ठिकाणी माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता आणि बाळपण झोपेतून उठलेलं, त्याच्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्टली वेलक्रो जॉईन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघा वरच्या साईडचा जो वेलक्रोचा भाग आहे तो ज्यावेळेस जॉईन करायचा असतो त्यावेळेस तो आपल्याला पहिल्यांदा खालच्या वेलक्रोवरती स्टिक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने वरचा फोल्ड त्याच्यावरती टाकायचा आणि तो वेलक्रो काढून घ्यायचा आणि जिथे तो वेलक्रो येतोय त्या ठिकाणीच मग टिप मारून घ्यायची. असं केल्याने आपलं मेजरमेंट हे अगदी परफेक्ट बसतं आणि वेलक्रो इकडे तिकडे होत नाही, एकदम व्यवस्थित समोरासमोर स्टिच करून होतो. तर बघा मैत्रिणींनो, हे जे पॉकेट आहे किंवा ही जी पर्स आहे टाकाऊपासून टिकाऊ, तर ती मी खूप घाईमध्ये स्टिच केलेली आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अगदी हळू आणि व्यवस्थित स्टिच केली तर तुमची बनवून होणारी पर्स किंवा पॉकेट आहे माझ्यापेक्षाही सुंदर बनवून तयार होईल.